नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5. श्री स्वामींना बडोद्यास नेण्याचे प्रयत्न. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वेनरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्वसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ स्तवर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे. ज्याचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांच्या अंतरी विचारैसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोणी एक दिवसी विचारैसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येते आणलं स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान लागले ते तुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणणे कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परेसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसे सभाही समग्र आनंदित झाले. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करुणी. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. बहुत धन देती नृपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिदली तात्यांते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणे त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळपाधिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे निघू आपण. अक्कलकोटीचे सकळ जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमोन गेले ऐसे या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवुनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मने विचार करूनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिता ते. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचे कधने तृप्त केले. स्वामींची आपूजे प्रती
नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्ये वेचिले तात्यांनी. ऐसे अनेक काही न झाले, केले ते तुके व्यर्थ गेले, तात्या म्हणे खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळपा प्रती, त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबार, आणि देतील जहागीर, ऐसे नाना प्रकारे चोळपाते सांगितले. द्रव्येन सर्वे वंश, चोळपासी लागली आशा, त्यांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी, करीत असता स्वामींसी, येती राजतया समयासी, आनंद वृत्ती बैसले. चोळपाने कर जोडुनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्या प्रती चालावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसी ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळपा लागून, काय दिले सत्सवर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, आणि मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. पुढील अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामीराज वदविता, निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा ऐकोत भावित भक्त, पंचमाध्याय गूढा. श्री स्वामी चरण परम वस्तु, श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.